कोकण विभागाने म्हाडाची लॉटरी काढलेली आहे। या म्हाडाच्या लॉटरीमध्ये 9 लाखामध्ये आमदारांना घरं दिली जातात। बघा, म्हाडाच्या लॉटरीमध्ये अति उत्पन्न उच्च उत्पन्न गटामध्ये त्या ठिकाणी असे राखीव जे असतात त्यात ते नवीन नाही, हा नियम वर्षानुवर्षाचा आहे, त्याच्याप्रमाणेच ते काम होतं। सर्वसामान्यांना ही घरं 30 लाखांमध्ये दिली जात आहेत आणि आमदारांना 9 लाखांमध्ये दिली जातात। नाही, मला माहीत नाही असं काही असेल असं मला वाटत नाही आहे, कारण आमदारांकरता जरी कोटा असला तरीसुद्धा ते उच्च उत्पन्न गटातली असतात। तरी आपण जी म्हणताय ती माहितीच्या संदर्भात मी आज विचार उद्धव ठाकरेंचं म्हणणं कोण सिरियसली घेते? त्यांचे पक्षाची लोक पण घेत नाही। ते स्वतः बोलले होते मी आमदारकीचा राजीनामा देईन, दिला का आमदारकीचा राजीनामा? नाही दिला। त्यामुळे ते स्वतःला पण सिरियसली घेत नाही। त्यामुळे उद्धव ठाकरेंनी भले सांगावं की इथे रोज पायऱ्यावर आंदोलन करा, पण त्यांना ना उभाटा गटाचे आमदार सिरियसली घेतात ना महाविकास आघाडी घेतात। आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या जे काही ते बोलत असतात ते आपलं शब्द बापुडे केवळ वारा अशीच त्यांची अवस्था। विजय मेळावा जो आहे तो कुठेतरी मराठी तो राजकारणाशी त्याचा काही संबंध नव्हता असं राज ठाकरेंनी अनौपचारिकरित्या गप्पा मारल्या। इगतपुरीला त्यांचं शिबिर चालू आहे, तिकडे त्यांनी स्पष्ट केलं याबद्दल। हे बघा, आमच्या दृष्टीने महाराष्ट्रामध्ये कुठलेही 2 पक्ष जे आमच्या विरोधातले आहेत ते एकत्र येणं, एकत्र निवडणुका लढवणं हे आमच्या दृष्टीने इनसिग्निफिकंट आहे। भारतीय जनता पार्टी महायुती ही महाराष्ट्रामध्ये सक्षमपणे काम करते। मराठी माणसाचं, मराठीचं, महाराष्ट्राच्या लोकांचं हित भाजपा महायुती सक्षमपणे सांभाळते। आणि त्यामुळे कोणी एकत्र आलं नाही आलं, निवडणुका एकत्र लढले नाही लढले तरी विधानसभेसारखेच निकाल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत येणार। उद्धव ठाकरे बोलतायत की 2 बाजू एकत्र येऊ नयेत, यासाठी काही शुभेच्छा। आता राज ठाकरे काय म्हणतायत आणि उद्धव ठाकरे काय म्हणतायत, त्याच्यामुळे उद्धव ठाकरेंच्या बाबतीत मी म्हटल्याप्रमाणे त्यांच्या बोलण्याकडे फार लक्ष देण्यात काही अर्थ नाही आहे। जर का एकत्र यायचं तर या एकत्र, याच्या आधी एकत्र यायला कोणी थांबवलं होतं? ते काँग्रेसबरोबर गेले, महाविकास आघाडी स्थापन केली। आता संजय राऊत म्हणतात महाविकास आघाडीची गरजच नाही आहे। त्यामुळे उद्धव ठाकरे हे काहीही बोलण्याकरता आता प्रसिद्ध झालेले आहे, एवढंच त्याचा अर्थ।